हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। उन्हाळ्याची सुरुवात झाली की स्पेशली मार्च एप्रिल महिन्यामध्ये हिरव्यागार अशा कैऱ्या आपल्याला पाहायला मिळतात। मार्केटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर कैऱ्या विकायला येतात। कैरीचं लोणचं, कैरीचं पणं, कैरीची भाजी असे वेगवेगळे कैरीचे पदार्थ मग किचनमध्ये बनायला लागतात। आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे अगदी 2 मिनिटांमध्ये झटपट होणारं आंबट गोड चवीचं कैरीचं लोणचं। अगदी दररोज जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण हे लोणचं बनवू शकतो। अगदी 2 मिनिटांमध्ये हे लोणचं तयार होतं आणि चवीला अप्रतिम लागतं। या ठिकाणी मी एक कैरी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याला मी अशा पद्धतीने सुरुवातीला चिरून घेत आहे, जेणेकरून कैरीच्या आतमध्ये जी कोय असते ते आपल्याला बाहेर काढायची आहे। कारण कोय जर आपल्या लोणच्यामध्ये गेली तर लोणचं हे कडवट होतं। अशा प्रकारे संपूर्ण कोय आधी साईडला काढून घ्यायची आणि नंतर मग आपल्याला कैरीच्या हव्या तशा फोडी करून घ्यायच्या आहेत। लांबट फोडी करू शकतो आपण, मोठ्या आकाराच्या, छोट्या आकाराच्या, चौकोनी। कैरीमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्वे, खनिजे असतात। कैरी खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे। कैरी खाल्ल्यामुळे पचन क्रिया सुधारते, त्याचप्रमाणे उष्माघातापासून सुद्धा संरक्षण होते। या ठिकाणी मी कैरीचे पातळ उभट असे काप करून घेतलेले आहेत। तुम्हाला हवा त्या आकारामध्ये तुम्ही कैरी कट करून घेऊ शकता। या ठिकाणी आता यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ। या ठिकाणी मी छोटा चमचाभर मीठ घातलेला आहे, पाव चमचा हळद, त्यामध्ये घालूया अर्धा चमचा लाल तिखट। तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि अर्धा चमचा पिठी साखर। पिठी साखरेऐवजी साधी साखर सुद्धा वापरू शकता। साखरेचा गोडवा हा लोणच्यामध्ये छान उतरतो आणि लोणचं आहे ते आंबट गोड तिखट अशा चवीचं बनतं आणि खाण्यासाठी मग खूप टेस्टी लागतं। या ठिकाणी आता लोणच्यावर आपण फोडणी ओतून घेऊया। फोडणीसाठी या ठिकाणी चमचाभर तेल गरम केलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मग आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे। कारण फोडणी जर करपली तरीसुद्धा लोणच्याची चव आहे ती पूर्णतः बिघडते। या ठिकाणी गरम तेलामध्ये मी चमचाभर मोहरी घातलेली आहे। मोहरी आपल्याला व्यवस्थित तडतडू द्यायची आहे। त्यामध्ये आता घालायची आहे जवळपास अर्धा चमचा मोहरीची डाळ। ही जी मोहरी आहे ती मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे। अशा पद्धतीने मोहरीची डाळ आहे त्याची खूप छान चव लागते लोणच्यामध्ये। आणि चिमूटभर हिंग घातलेला आहे आणि आपल्या लोणच्याला थोडासा पिवळसर रंग यावा यासाठी थोडीशी चिमूटभर हळद। आणि आता ही फोडणी आपल्याला लोणच्यामध्ये ओतून घ्यायची आहे। अगदी 2 मिनिटांमध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये हे इन्स्टंट कैरीचं लोणचं तयार होतं। खाण्यासाठी, तोंडी लावण्यासाठी हे अप्रतिम लागतं आणि अगदी झटपट बनत असल्यामुळे आपण हे दररोज जेवताना बनवून घेऊ शकतो। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।